इकडची समस्या म्हणजे आमच्या इथे बाथरूम 8-8 दिवस भरली जातात. ज्यांनी कंत्राट घेतलं तो इथे येऊन बघत नाही की गल्ली आमची साफ आहे की नाही. तर नगरसेवक ते इथे फक्त मतदानाच्या दिवशी येते. हा म्हणजे काय म्हणतात ना ते आपला काम बनता और बाहेर में गई जनता, अशातली परिस्थिती झालेली आहे आमची. किती घाण आहे काय कसं काय आपण राहणार, लहान लेकरू आहे बाजूला, किती वेळा आपण तरी कोणाला सांगणार बोलणार. ये पण हमेशा का यही है नाटक. हम लोग इतनी तकलीफ है, कोई नहीं आता साफ करने के लिए, कचरा भी नहीं उठाते हैं, बहुत तकलीफ है हम लोग को. 10-10 दिन में भर जाता है बाथरूम बहुत भरता है. बघाल तर ह्या टॉयलेट मध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे. मग या लोकांनी काम काय केलं, म्हणजे यांचं काम कसं आहे ते तुम्हाला दाखवायचं की या ठिकाणी टॉयलेटची टाकी बोलता साफ केली, पण आतमध्ये टॉयलेट तसंच भरलेलं आहे. अशा प्रकारे बीएमसी या ठिकाणी काम करते. आज आपण आलेलो आहोत लक्ष्मीनगर चव्हाण बिल्डिंगच्या पाठीमागच्या साईडला. हे एक टॉयलेट आहे, जे टॉयलेट तुम्ही बघू शकता. टॉयलेटची अवस्था बघा, हे टॉयलेटचा पाठीमागचा भाग आहे. इथेच पाणी बघा किती तुंबलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जरा आतमध्ये आला तर इथे बघा इथे किती घाण आहेत, ते माशा वगैरे बसलेले आहेत. आतमध्ये आलात तर आतमध्ये टॉयलेटची एवढी घाण अवस्था आहे की तुम्ही इथे उभं राहू शकत नाही. जरा बघा, कॅमेरा मारा इकडे, तुम्ही बघाल तर ह्या टॉयलेटमध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे. ह्या टॉयलेटमध्ये तुम्ही या ठिकाणी उभं राहणं मुश्किल आहे. आणि अशा ठिकाणी लोकांना टॉयलेटला लोक बसणार कशी, ही परिस्थिती निर्माण झाली. आणि अशा ठिकाणी लोकांना राहायला लागतंय, रोगराई पसरण्याची शक्यता आहे. पण तरी सुद्धा या ठिकाणी प्रशासनाचं वारंवार दुर्लक्ष होतं. इकडचे नेते मंडळी पण याकडे लक्ष देत नाही असं इकडच्या लोकांचं म्हणणं आहे. प्रशासन बीएमसीचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. काही लोक या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपल्या बरोबर लक्ष्मीताई आहेत. लक्ष्मीताई ह्या जन आक्रोश कामगार युनियनच्या गोरेगावच्या महिला तालुका अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्याला सांगितलं की इकडची खूप समस्या आहे, लोकांच्या खूप त्रास आहे. लक्ष्मीताई, काय आहे इकडची समस्या? इकडची समस्या म्हणजे आमच्या इथे बाथरूम 8-8 दिवस भरली जातात. ज्यांनी कंत्राट घेतलं तो इथे येऊन बघत नाही की गल्ली आमची साफ आहे की नाही. त्यांना बोलायला गेलं तर गल्ली बोलतात गल्ली तर गल्ली सारखीच असणार. बीएमसी ला फोन केला तर बीएमसी ला बोलतात मी 3 वर्ष झालं रिटायर आहे, माझं इथं काही नाहीये, तुम्ही दुसऱ्यांना फोन करा. मग आम्ही जायचं कुठे? मग इकडचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना तुम्ही बोललात? त्यांनाही बोललो आम्ही की तुम्ही लोक गल्लीमध्ये येऊन आमची गल्ली बघत नाही, काय नाही. त्या दिवशी त्याला बोललो की गल्ली जरा येऊन बघ, गल्ली कशी आहे कशी नाही ते. तो गल्ली तर गल्ली सारखीच असणार ना. अरे तुम्ही लोक इथं येता मतदान मागायला, तुमचं काम झालं की तुम्ही मतदानाचं काम झालं. नगरसेवक ते इथे फक्त मतदानाच्या दिवशी येते. म्हणजे काय म्हणतात ना ते आपला काम बनता और बाहेर में गई जनता, अशातली परिस्थिती झालेली आहे आमची. अजून काय येताही काय आहे तुम्हाला इकडे टॉयलेटची समस्या आहे? बघा ना किती घाण आहे काय कसं काय आपण राहणार, लहान लेकरू आहे बाजूला, किती वेळा आपण तरी कोणाला सांगणार बोलणार. हे पण आहे ना. बरोबर. किती लोक या ठिकाणी खूप समस्या आहे. आज 2 वर्ष ताई, आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही बोलता साफ करून गेले, तर आता मी बघितलं आतमध्ये तर साफ काय केलेलंच नाही, पाणी तसंच भरलेलं आहे. तो तर बोलला की मी टाकी साफ करून गेलोय म्हणून, असं तर तो बोलून गेला मला. फक्त हीच साफ केली, एकच केली, एक टाकी साफ उघडली. इसके बारे में हमेशा का यही है नाटक. हम लोग इतनी तकलीफ है, कोई नहीं आता साफ करने के लिए, कचरा भी नहीं उठाते हैं, बहुत तकलीफ है हम लोग को. 10-10 दिन में भर जाता है बाथरूम बहुत भरता है. या ठिकाणी स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की बाथरूम या ठिकाणी रोज भरतं आणि प्रशासन बिलकुल इकडे लक्ष देत नाही. आणि थोड्यापूर्वी लक्ष्मीताईंनी जेव्हा बीएमसीला फोन केला, बीएमसीच्या अधिकाऱ्यांना फोन केला, तेव्हा ते आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी टाकी आहे ती साफ केली. पण आतमध्ये जा तेव्हा तुम्हाला मी दाखवलं टॉयलेटची जी टाकी आहे, टॉयलेटची जे आपण जिथे बसतो ते पूर्णपणे भरलेलं आहे. मग या लोकांनी काम काय केलं, म्हणजे यांचं काम कसं आहे ते तुम्हाला दाखवायचं की या ठिकाणी टॉयलेटची टाकी बोलता साफ केली, पण आतमध्ये टॉयलेट तसंच भरलेलं आहे. अशा प्रकारे बीएमसी या ठिकाणी काम करते. लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. स्थानिक जे नगरसेवक आहेत, स्थानिक जे आमदार आहेत, स्थानिक जे बीएमसी प्रशासन आहे, त्यांना आम्ही सांगतो की ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या.
लवकरात लवकर ती जी संडासची टाकी आहे ती पूर्णपणे साफ करून द्या. संडासची व्यवस्था, संडास व्यवस्थित बनवून द्यावा अशी इकडच्या लोकांचे म्हणणं आहे. लवकरात लवकर या गोष्टीकडे 2 वर्ष झाले आमची गटार साफ झालेली नाहीये. 2 वर्ष झालं की 2 वर्ष झालं इकडचे लोक बोलतात की या ठिकाणी गटार पण साफ झालेले आहेत. तर याकडे पूर्णपणे लक्ष द्या आणि लवकरात लवकर यांचे जे प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून द्या. याचा पाठपुरावा आम्ही करणारच आहोत. अशाच प्रकारे जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत सर्व ठिकाणी आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याही परिसरात पूर्ण मुंबईमध्ये कुठेही अशा काही समस्या असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, तेही आम्ही प्रशासनापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज टाकू शकता किंवा आम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुमच्या समस्यांचे निवारण करण्याचे पूर्णपणे प्रयत्न करतो. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावर सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.